हॅलो ऑल. या व्हिडिओमध्ये आपण फर्दर कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत, दॅट इज रिलेटेड विथ लेसन नंबर 3. ओके, बघा या ठिकाणी पहिली कन्सेप्ट आपली आहे ती आहे न्यू मेंडेलिझम. आता न्यू मेंडेलिझम म्हणजे काय, तर ते आपण पहिल्यांदा बघूया की आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे तो मेंडेलने केलेल्या स्टडीजचा. बरोबर आहे. मेंडेलने जे काही कन्सेप्ट्स मांडलेले आहेत किंवा ॲझम्पशन्स मांडलेले आहेत, त्यांनी जे एक्सपेरिमेंटल वर्क केलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड जे काही लॉज आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहोत. ओके, आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा, आफ्टर विथ द पॅसेज ऑफ टाईम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जसजसा पुढे वेळ निघून गेलेला आहे तसतसं मेंडेलच्या नंतर सुद्धा काही शास्त्रज्ञांनी ह्या पर्टिक्युलर जीनचे जे इंटरॅक्शन होते, आता जसं मेंडेलने म्हटलं होतं की क्रोमोसोम्सवर जे जीन्स असतात त्यांचे एका जीनचे दोन भाग त्यांनी सांगितले आहेत, म्हणजे त्याला अलील्स आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि त्या अलील्समध्ये इंटरॅक्शन असतो. ओके, ॲज दे गेट एक्सप्रेस, त्याच्यातला जो डॉमिनंट असतो तो एक्सप्रेस होतो, रेसेसिव्ह असेल तो सप्रेस होतो, आणि त्यानुसार काय होतं, पर्टिक्युलर फिनोटाईप एखाद्या इंडिव्हिज्युअलचा दाखवला जातो किंवा तो दिसतो. बरोबर आहे. सो आफ्टर द मेंडेल नंतर सुद्धा बऱ्याच सायंटिस्टने त्यामध्ये काय केलेले आहेत, रिसर्च केलेले आहेत, काही फाइंडिंग्स त्यांनी पुटअप केलेले आहेत. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने जीनचं इंटरॅक्शन अजून फर्दर स्टडी करून त्यांनी काय केलं आहे, कशा पद्धतीने जीनचं इंटरॅक्शन होऊ शकतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सो विथ द पॅसेज ऑफ टाईम नंबर ऑफ डेव्हिएशन्स वेअर ऑब्झर्व्ड ऑर आयडेंटिफाईड इन द पोस्ट मेंडेलियन इरा. ओके, म्हणजे मेंडेलच्या नंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, बरेच डेव्हिएशन्स, बरेच फाइंडिंग्स त्या ठिकाणी समोर आलेले आहेत, दॅट गिव्ह ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑन द पॅटर्न्स ऑफ इनहेरिटन्स. त्यामुळे झालेलं काय की वेगवेगळे जे इनहेरिटन्सचे पॅटर्न्स आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळे फाइंडिंग्स हे काय झालेले आहेत, समोर आलेले आहेत. ठीक आहे. आणि हे जे डेव्हिएशन्स आहेत किंवा हे जे फाइंडिंग्स आहेत, फर्दर फाइंडिंग्स आफ्टर द मेंडेलियन इरा, त्यांनाच काय म्हटलं जातं सांगा, इट इज कॉल्ड ॲज द न्यू मेंडेलिझम. ओके, सो सी द कन्सेप्ट न्यू मेंडेलिझम म्हणजे काय की जे फर्दर कन्सेप्ट आलेले आहेत आफ्टर द मेंडेलियन फाइंडिंग्स, जे नवीन डेव्हिएशन्स आलेले आहेत रिगार्डिंग द इंटरॅक्शन ऑफ जीन्स किंवा रिगार्डिंग द न्यू पॅटर्न्स ऑफ द इनहेरिटन्स, त्याला म्हटलं जातं न्यू मेंडेलिझम. ओके, आता ह्या जीनच्या इंटरॅक्शनमध्ये दोन भाग आहेत बघा. ह्या ठिकाणी सिम्पल फ्लोचार्ट काढून मी ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. जीनच्या इंटरॅक्शनमध्ये दोन भाग आहेत. पहिला आहे तो इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शनचा अर्थ होतो विदिन द जीन्स. लक्षात घ्या, इंट्रा मीन्स विदिन. ओके, सिम्पल शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं इंटरजेनिक इंटरॅक्शन. ओके, इंटरजेनिक इंटरॅक्शन दॅट इज द नॉन अलेलिक इंटरॅक्शन. आता इंटरजेनिक म्हणजे काय तर इन बिटवीन टू डिफरंट अलील्स असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या, विदिन द जीन असेल अँड विदिन नॉट द जीन्स. लक्षात घ्या. आता ह्याचं आपण डेफिनेशन बघताना तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय, इट ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ द सेम जीन. एका जीन्सचे जे दोन अलील्स आहेत, लक्षात घ्या, त्या दोन अलील्समध्ये होणारं इंटरॅक्शन, सहसंबंध आपण ज्याला म्हणतो तो. बरोबर आहे. इंट्रा म्हणजे विधिन, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एका जीन्सच्या दोन अलीलमध्ये होणारं इंटरॅक्शन असेल तर त्याला म्हटलं जातं इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ओके, आता त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत बघा या ठिकाणी. पहिला आहे तो इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, पहिलं एक्झाम्पल. दुसरं आहे ते कोडॉमिनन्स आहे. आणि तिसरं आहे ते मल्टिपल अलील्स आहे. ठीक आहे, ही तीन एक्झाम्पल्स कशाची आहेत, इंट्राजेनिक इंटरॅक्शनची आहेत. ठीक आहे. तसंच या ठिकाणी इंटरजेनिक म्हणजे काय ते बघा, इट ऑकर बिटवीन द अलील्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन द सेम ऑर द डिफरंट क्रोमोसोम्स. एका क्रोमोसोम्सवर प्रेझेंट असलेल्या किंवा वेगवेगळ्या क्रोमोसोमवर प्रेझेंट असलेले जे काही जीन्स आहेत, त्या जीन्सच्या अलील्समध्ये असणारे, त्या जीन्सच्या अलील्समध्ये होणारे काय सांगितलेले आहेत, जे काही इंटरॅक्शन आहे त्याला म्हटलं जातं इंटरजेनिक इंटरॅक्शन. ओके, सी द डेफिनेशन अगेन, इट ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ डिफरंट जीन म्हटलेलं आहे. ठीक आहे, डिफरंट जीन, वेगवेगळ्या जीनमध्ये असणारे अलील्स आहेत हे लक्षात घ्या. आणि हे काय सांगा, एका जीन्समध्ये असणारे दोन अलील, त्यांच्यामध्ये असणारा सहसंबंध, आणि वेगवेगळ्या जीन्समध्ये असणारे जे अलील्स आहेत त्यांच्यामध्ये असणारा सहसंबंध काय सांगतो सांगा, एक कॅटेगरी बनवतो, त्याला म्हटलं जातं जीन इंटरॅक्शन.
ओके, आता हे जे वेगवेगळे जीन्स आहेत ते एकाच क्रोमोसोमवर बसलेले असू शकतात किंवा ते वेगवेगळ्या क्रोमोसोम्सवर सुद्धा लोकेट झालेले असू शकतात. ओके, दॅट इज अबाउट द इंटरजेनिक इंटरॅक्शन. त्याची एक्झाम्पल्स कुठले आहेत बघा, या ठिकाणी प्लिओट्रॉपी आहे, त्याच्यानंतर पॉलीजीन्स आहे, त्याच्यानंतर इपिस्टॅसिस आहे, देन सप्लिमेंटरी अँड द कॉम्प्लिमेंटरी जीन्स. ओके, सो ह्याचा आपण डिटेलमध्ये काही भागाचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत, काही एक्झाम्पलचा. ठीक आहे, सो आय होप यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑर यू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर फ्लो चार्ट दॅट कम्स अंडर द निओ मेंडेलिझम. ओके, निओ मेंडेलिझम म्हणजे काय हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ते डेफिनेशन किंवा त्याची माहिती तुम्हाला टेक्स्टबुकच्या पेज नंबर 53वर तुम्हाला मिळेल राईट साईडला. निओ मेंडेलिझम, व्हॉट इज निओ मेंडेलिझम असं म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. सो दॅट इज टेक्स्टबुक नंबर पेज नंबर 53वर राईट साईडला तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे, सो जीन इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवलात की तुम्हाला हे कम्प्लीट डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला तयार करता येतील. ठीक आहे, देन पुढचा आपण भाग बघूया. आता त्यातले आता पहिला आपण स्टडी करणार आहोत तो इंट्राजेनिक इंटरॅक्शनची स्टडी करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण एक्सप्लेन करून घेणार. म्हणजे कशा पद्धतीने एका जीन्समध्ये असणारे जे दोन अलिल्स आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन कसं होतं आणि त्याच्या प्रोबॅबिलिटीज काय आहेत हे एक्सप्लेन आपण करून घेणार. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट. आता बघा, पहिला आहे तो इंट्राजेनिक इंटरॅक्शनचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचा एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. या ठिकाणी आपण बघा, पहिला एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्याचा आपण अभ्यास करूया. ठीक आहे, बारकाईने लक्ष देऊन लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघा. ठीक आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता बघा या ठिकाणी इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स, आता बघा विथ द नेम ॲज द नेम इंडिकेट इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हटलेला आहे. म्हणजे हा डॉमिनन्स कसा आहे सांगा, इट इज नॉट कम्प्लीट, इट इज इनकम्प्लीट वन. ठीक आहे, म्हणजेच काय बघा, इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलिल्स ऑफ अ जीन ऑफ अन अलिलोमॉर्फिक पेअर. अलिलोमॉर्फिक म्हणजे काय सांगितलेलं आहे, एका जीनचे दोन भाग. अलिलोमॉर्फ्स हा काय सांगा, अलिल्स हा अलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात घ्या. ओके, अलिल्स एक्सप्रेसेस देमसेल्स पार्शली म्हटलेलं आहे. थोडक्यात यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये बोथ द अलिल्स ऑफ अलिलोमॉर्फिक पेअर, एका जीनचे जे दोन अलिल्स आहेत की नाही, कॅपिटल टी असेल किंवा स्मॉल टी असेल. से फॉर एक्झाम्पल, मी परत तेच एक्झाम्पल घेते की जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात यावं. सो कॅपिटल टी असेल, स्मॉल टी असेल, हे जे दोन अलिल्स आहेत कशाचे, हाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांटचे, हे दोन्ही अलिल्स काय होतं सांगा, ते एक्सप्रेसेस देमसेल्स पार्शली. म्हणजे कुठलाही एक कम्प्लीट डॉमिनंट आहे आणि तो एक्सप्रेस होतोय, त्यामुळे ते पर्टिक्युलर प्लांट हे टॉल आहे असं नाही आहे. ओके, इट इज they are partially expressed, both of them, both the alleles of the same gene, they get partially expressed. Thus in codominance both the alleles are expressed. There is an intermediate expression in the F1 hybrid. Okay, आता हा मधला मुद्दा जो आहे तो रिलेटेड टू कोडॉमिनन्स आहे बघा. Thus in codominance both the alleles are expressed. आणि शेवटचा जो बघा काय आहे, there is an intermediate expression in the F1 hybrid. आता एका जीनचे दोन जे अलिल्स आहेत, दोन जे भाग आहेत ते कसे एक्सप्रेस होत आहेत, पार्शली एक्सप्रेस झाल्यामुळे F1 हायब्रिडमध्ये आपल्याला काय मिळतो सांगा, इंटरमिडिएट एक्सप्रेशन मिळतो. ओके, आता एक्झाम्पल बघा या ठिकाणी तुमच्या पटकन लक्षात येण्यासाठी हे ह्या ठिकाणी डायग्राम किंवा हे पिक्चर या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. या ठिकाणी एक्झाम्पल बघा, मिरॅबिलिस जलापा नावाचं जे प्लांट आहे. ओके, त्याची जी फुलं आहेत त्याच्या कलरमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिसतो, फरक दिसतो. कसा फरक दिसतोय बघा, एक त्या ठिकाणी तुम्हाला रेड फ्लॉवर दिसतंय आणि एक त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट फ्लॉवर दिसतंय. ओके, सी केअरफुली, या दोघांचं ज्यावेळेला रेड आणि व्हाईट फ्लॉवरचं ज्यावेळेला कॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग घडवून आणलं जाईल त्यावेळेला तयार होणारी जी प्रोजेनी आहे, लक्षात घ्या, म्हणजे तयार होणारी जो काही F1 हायब्रिड आहे. ओके, तो हायब्रिड कसा असणार आहे सांगा, ह्या दोघांमधले जे जीन्स आहेत, जे जीन्स हे पर्टिक्युलर कलर इंडिकेट करतात, हे दोन्ही जीन्स म्हणजे त्या जीन्सचे असणारे दोन अलिल्स जे आहेत ते काय होतात सांगा, कम्प्लीट एक्सप्रेस होत नाही आहे, ते दोनही पार्शली एक्सप्रेस होतात. पार्शली म्हणजे काय सांगा, ह्यातला थोडा कलर येणार आहे आणि ह्यातला कलर थोडा येणार आहे, बरोबर. ह्यांचं मिक्सिंग झाल्यानंतर कम्प्लीट ते फ्लॉवर रेड पण झालेलं नाही आहे आणि कम्प्लीट ते फ्लॉवर व्हाईट पण झालेलं नाही आहे. F1 हायब्रिडचं जे फ्लॉवर तयार झालेलं आहे त्याने दोन्हीपैकी एकाही पॅरेंटचा कम्प्लीट कलर घेतलेला नाही आहे बघा. ओके, पण ते फ्लॉवर कसं आहे सांगा, इट इज द मिक्स्ड कलर ऑफ बोथ द पॅरेंटल कलर.
लक्षात येते का तुमच्या? सो त्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे, ॲज द अलिल्स आर नॉट एक्सप्रेस्ड कम्प्लिटली. ओके, मग किंवा तो जीन आहे तो कम्प्लीट जीन, ह्या पर्टिक्युलर कलरचे जे जीन्स आहेत ते कम्प्लिटली एक्सप्रेस झालेले नाही आहेत, पण त्या दोघांचे जीन किंवा त्याचे अलिल्स जे आहेत ते पार्शली एक्सप्रेस झाल्यामुळे आपल्याला इंटरमिडिएट कलर मिळतो किंवा इंटरमिडिएट एक्सप्रेशन ह्या ठिकाणी मिळतं, आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. पुढे आपण फर्दर एक्सप्लेन करून घेणार आहोत. ठीक आहे. Now we'll further explain this particular concept, incomplete dominance. See here. बघा, आता ह्या ठिकाणी तुम्हाला पटकन हा भाग लक्षात येईल. इनकम्प्लीट डॉमिनन्स इन द मिरॅबिलिस जलापा नावाचं जे प्लांट आहे त्याच्यामधलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे ओके. सो सी, या ठिकाणी बघा फ्लॉवर, दोन्ही फ्लॉवर म्हणजे हे जे चित्र मी या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन इथे आहे बघा. ओके, पॅरेंट, या ठिकाणी पॅरेंट बघा, थोडं मी अजून मिनिमाइज करून तुम्हाला आपल्याला पटकन या ठिकाणी लक्षात येईल. ओके, बघा या ठिकाणी फ्लॉवर कसे आहेत, पॅरेंट्स कसे आहेत, एक तर रेड फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर या ठिकाणी आपण बघू शकतो, रेड आणि व्हाईट फ्लॉवर. ठीक आहे, जिनोटाईप त्याचे कॅपिटल RR, त्याच्यानंतर व्हाईटचा कसं आहे, कॅपिटल WW. ठीक आहे. देन आता गॅमेट्स जर आपण घेतले तर ह्या ठिकाणी कॉमन आहे तो R घेणार, ह्या ठिकाणी होमोझायगस असल्यामुळे कॅपिटल W. ओके, यांचं ज्या वेळेला आपण मिक्सिंग करतो, क्रॉसिंग घडवून आणतो, त्यावेळेला आपल्याला फ्लॉवर कसा मिळतोय बघा, पिंक फ्लॉवर मिळतोय इन द F1 जनरेशन. या ठिकाणी बघा पिंक फ्लॉवर मिळालेला आहे. ठीक आहे. देन आता ह्या ठिकाणी ज्यावेळेला आपण गॅमेट्स ज्यावेळेला आपण सेग्रिगेट करणार, गॅमेट्स म्हणजे काय, फर्दर आपण ज्यावेळेला सेल्फिंग घडवून आणणार. सेल्फिंग म्हणजे काय, या ठिकाणी हे जे क्रॉसिंगमध्ये आपल्याला फर्स्ट क्रॉसिंगमध्ये आपल्याला जे काही पिंक फ्लॉवर मिळालेले आहेत, ओके, असे अनेक फ्लॉवर्स आपल्याला मिळणार, बरोबर आहे ना. मग त्या फ्लॉवर्समध्ये आपण समजा क्रॉसिंग घडवून आणलं मेल आणि फिमेल प्लांटमध्ये, तर त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे ह्या ठिकाणी क्रॉसिंग्स मिळणार आहेत बघा, किंवा कोणत्या प्रोबॅबिलिटीज मिळणार आहेत या ठिकाणी बघा. या ठिकाणी सेल्फ क्रॉसिंग ज्याला म्हणतात, F1 हायब्रिड इज सेल्फ क्रॉस्ड. ओके, कॅपिटल R, त्याच्यानंतर कॅपिटल W, कॅपिटल R आणि कॅपिटल W, ह्याचं ज्यावेळेला सेल्फिंग घडवून आणणार आहे त्यावेळेला आपल्याला हे गॅमेट्स आणि हे गॅमेट्स, बरोबर आहे. तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळते बघा, कॅपिटल R या ठिकाणी मिळाला, कॅपिटल R, त्याच्यानंतर कॅपिटल R आणि कॅपिटल W ह्या ठिकाणी मिळाला, म्हणजे पिंक फ्लॉवर मिळालं ह्या ठिकाणी, कम्प्लीट रेड, कम्प्लीट पिंक. पुन्हा आपल्याला कॅपिटल R, कॅपिटल W ह्या ठिकाणी कम्प्लीट पिंक फ्लॉवर, आणि कॅपिटल W ह्या ठिकाणी आपल्याला व्हाईट फ्लॉवर मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी जर रेशिओ तुम्ही बघितला तर 1 रेड फ्लॉवर, 2 पिंक फ्लॉवर आणि 1 व्हाईट फ्लॉवर, म्हणजेच 1:2:1 असे आपल्याला काय मिळालेले आहेत या ठिकाणी, आपल्याला रेशिओ या ठिकाणी 1:2:1 मिळालेला आहे. ओके, सो दिस इज द इनकम्प्लीट डॉमिनन्स इन द मिरॅबिलिस जलापा. ओके, हा फर्दर कन्सेप्ट आहे, म्हणजे हे F2 जनरेशनमध्ये आपल्याला हा रेशिओ मिळतो, 1 कम्प्लीट रेड, 1 कम्प्लीट पिंक, 2 कम्प्लीट पिंक आणि 1 व्हाईट. पण त्याच्या अगोदर आपल्याला कुठला मिळतोय बघा, ह्या ठिकाणी F1 जनरेशनमध्ये मात्र आपल्याला डॉमिनन्सी कम्प्लिटली ह्या ठिकाणी दिसत नाही. लक्षात घ्या, F2 जनरेशनमध्ये आपल्याला ती दिसते, पण F1 जनरेशनमध्ये सुरुवातीच्या भागामध्ये आपल्याला काय दिसते, या ठिकाणी जे दोन्ही अलिल्स आहेत, हे 2 अलिल्स आहेत, बरोबर आहे, हे दोन्ही काय होतात सांगा, दे एक्सप्रेसेस पार्शली अँड दॅट्स वाय वी गेट द मिक्स्ड फ्लॉवर. दॅट मीन्स कॅपिटल R आणि कॅपिटल W जिनोटाईप असणारं आपल्याला पिंक फ्लॉवर ह्या ठिकाणी मिळतं. ओके, सो दिस इज कॉल्ड एज द इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड द एक्झाम्पल इज मिरॅबिलिस जलापा. ओके, सो लर्न अबाउट दिस कन्सेप्ट इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ही तुम्हाला कन्सेप्ट लिहायची आहे आणि त्यानंतर हे क्रॉसिंग करून तुम्हाला ह्या ठिकाणी ती जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवायची आहे. देन त्याच्यानंतर सेकंड, इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं सेकंड एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्स. आपण काय बघतोय, जीनमधले इंटरॅक्शन बघतोय आणि त्यातला पहिला भाग आपण बघतोय इंट्राजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, पहिला आपण बघितला इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा आपण बघणार आहोत कोडॉमिनन्स. आता कोडॉमिनन्स म्हणजे बघा, ह्या शब्दावरनं तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये डॉमिनन्स ही आहे ही एकत्रितपणे येते,
को डॉमिनन्स म्हणजे काय, आपण जसं कोऑपरेटिव्ह म्हणतो बरोबर आहे ना, एकमेकांच्या सहाय्याने असं म्हणतो, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी डॉमिनन्स ही कशी होती, दिस इज अबाउट द को डॉमिनन्स आहे. पहिला कन्सेप्ट आपण बघितला होता तो इनकम्प्लीट डॉमिनन्सचा होता, जिथे डॉमिनन्स ही पार्शली होती, कंप्लीट नव्हती. आता ह्या ठिकाणी को डॉमिनन्स हा फॅक्टर आहे. ठीक आहे, बघा इन को डॉमिनन्स बोथ द अलिल्स, आता ह्या ठिकाणी अलिल्स म्हणजे काय, एका जीनचे दोन भाग. सो हे बोथ द अलिल्स ऑफ अ जीन ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेसेस देमसेल्व्स इक्वली. बघा या ठिकाणी ओके, पहिल्यामध्ये काय झालेलं आहे, दोन्ही अलिल्स पार्शली एक्सप्रेस झालेले आहेत, आणि ह्या ठिकाणी बोथ द अलिल्स ऑफ अ जीन दे एक्सप्रेसेस देमसेल्व्स इक्वली. इक्वल काय करतात सांगा, ते स्वतःला एक्सप्रेस करतात. फॉर एक्झाम्पल रोन कलर ऑफ कॅटल, कलर आहे हा एक प्रकारचा, आणि कॅटलमध्ये असणारं म्हणजे दुभती जनावरं आपण ज्याला म्हणतो, ओके, त्या जनावरांमध्ये काय सांगितलेलं आहे, रोन कलर ऑफ अ कॅटल इट इज अन एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. ओके, बघा या ठिकाणी ही दिस इज द डेफिनेशन ऑफ कोडॉमिनन्स. आता ह्या ठिकाणी टेक्स्टबुक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर मी या ठिकाणी पुटअप केलेला आहे, पेज नंबर 54वर आहे बघा टेक्स्टबुकमध्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ कोडॉमिनन्स इन द कॅटल. आता ह्या ठिकाणी बघा फिनोटाईप, आता दोन प्रकारचे कॅटल्स आहेत या ठिकाणी, पिक्चरवरनं तुमच्या पटकन लक्षात येईल, दोन प्रकारचे कॅटल्स आहेत. ह्याचा कलर वेगळा आहे बघा, ह्याचा ब्राउनिश आहे आणि ह्याचा कलर व्हाईट आहे. ठीक आहे, सो रेड आणि व्हाईट, रेडिश आहे, रेडिश ओके, रेड कलर आणि व्हाईट कलरचे असलेले दोन कॅटल घेतलेले आहेत. फिनोटाईप जिनोटाईप बघा, कॅपिटल RR या ठिकाणी फिमेल आहे, आणि कॅपिटल WW असणारा हा व्हाईट कलरचा हा मेल इंडिव्हिज्युअल आहे, कॅटल आहे. ठीक आहे, यांच्यामध्ये ज्यावेळेला क्रॉसिंग घडवून आणलं जातं त्यावेळेला बघा ह्या ठिकाणी पॅरेंटल जनरेशनमध्ये या ठिकाणी एक कॉमन R घेतला, ह्या ठिकाणी एक कॉमन W घेतला. ठीक आहे, गॅमेट्स ज्या वेळेला सेग्रिगेट होतात त्यावेळेला कसं होणार सांगा, या ठिकाणी कॅपिटल R कॅपिटल W, कॅपिटल R कॅपिटल W. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी रोन, आता ह्या ठिकाणी रोन कलर इन अ कॅटल म्हटलेलं आहे. या ठिकाणी जो आपल्याला मिळणार आहे फर्दर कॅटल, यामध्ये आपल्याला काय मिळालं आहे सांगा, एक फिमेल आणि एक मेल कॅटल मिळालेला आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे जे कलर आहेत बघा, ह्या ठिकाणी हा जो रेडिश कलर होता, हा जो व्हाईटिश कलर आहे तो मिक्समध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. ओके, कम्प्लीट रेड पण आलेला नाही, कम्प्लीट व्हाईट पण आलेला नाही. ओके, सो बोथ द अलिल्स ऑफ अ जीन दे एक्सप्रेसेस इक्वली असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी, त्यालाच म्हटलं जातं कोडॉमिनन्स. ठीक आहे, आता फर्दर ज्या वेळेला तुम्ही आपण F1 F2 जनरेशनचा विचार करणार त्यावेळेला बघा या ठिकाणी दोन्ही आपण गॅमेट्स घेतले, कॅपिटल R कॅपिटल W, कॅपिटल R कॅपिटल W, आणि त्यांच्यामध्ये ज्या वेळेला क्रॉसिंग घडवून आणलं गेलं त्यावेळेला कॅपिटल R ओके, हा R ह्या R बरोबर येणार, बरोबर आहे, त्याच्यानंतर हा R आहे तो ह्याच्याबरोबर येणार, W बरोबर येणार. ओके, कॅपिटल R असलेले आपल्याला किती मिळाले, कॅपिटल R हा एक मिळाला बघा या ठिकाणी, त्याच्यानंतर कॅपिटल R कॅपिटल W हा एक मिळाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला मिळालेला आहे तो कॅपिटल R कॅपिटल W हा एक मिळाला कॅटल, आणि त्याच्यानंतर कॅपिटल W जिनोटाईप असणारा हा एक कॅटल मिळाला. फर्दर ज्या वेळेला F2 जनरेशन केलं जातं त्यावेळेला मात्र आपल्याला काही वेगळं गुणोत्तर किंवा काही वेगळा रेशो या ठिकाणी आपल्याला बघायला अर्थातच मिळतो. तर कुठलं गुणोत्तर झालेलं आहे बघा, एक कम्प्लीट रेड मिळालेला आहे, एक कम्प्लीट व्हाईट मिळालेला आहे, आणि दोन आपल्याला रोन कलरचे मिळालेले आहेत, म्हणजे इंटरमिटंट कलरचे मिळालेले आहेत. बरोबर आहे, बघा या ठिकाणी एक आहे तो रेड, दोन फिमेल आणि दोन मेल कॅटल आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, सो इक्वली सिक्स डिटर्मिनेशनच्या व्ह्यूने बघायला गेलं तर इक्वल ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी दिसतं. प्लस काय सांगितलेलं आहे सांगा, ह्या ठिकाणी रेड कलरचा असणारा कॅटल एक, त्याच्यानंतर रोन कलरचा असणारे कॅटल दोन, आणि व्हाईट कलरचा असणारा कॅटल एक मिळालेला आहे. सो 1:2:1 दॅट इज कॅपिटल RR कॅपिटल RW अँड कॅपिटल WW, दॅट इज द जिनोटिपिक रेशिओ इज 1:2:1. 1:2:1 ह्या रेशिओने आपल्याला काय मिळालं आहे, यामध्ये फर्दर F2 जनरेशन आपल्याला मिळते. ठीक आहे, सो ह्या एक्सप्लेन करताना तुम्हाला एक्झाममध्ये ही चित्र काढायची नाही आहे, तुम्हाला फक्त पॅरेंटल जनरेशन असेल, जिनोटाईप असेल, त्याच्यानंतर त्याचे गॅमेट्स असतील, F1 जनरेशन, फर्दर गॅमेट्स, F2 जनरेशन, आणि त्याचा रेशिओ इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची डायग्रॅम तुम्हाला ह्या ठिकाणी किंवा त्याचे पिक्चर्स तुम्हाला काढायचे नसतात. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आपल्याला हेच दिसतं की ह्या ठिकाणी जे अलिल्स आहेत ते काय होतात सांगा, ह्या ठिकाणी कलरशी रिलेटेड असणारे जे काही अलिल्स आहेत त्या पर्टिक्युलर जीनचे ते काय होतात सांगा, इक्वली एक्सप्रेस होतात. त्यामुळे हे कलरसुद्धा तुम्हाला काय दिसतात, F1 जनरेशनमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतात, म्हणून त्याला म्हटलं जातं को डॉमिनन्स असं म्हटलेलं आहे.
ओके, सो वी हॅव सीन द 2 एक्झाम्पल्स ऑफ इंट्राजेनिक इंटरॅक्शन. त्यामध्ये आपण पहिला बघितला तो इनकम्प्लीट डॉमिनन्स बघितला आणि दुसरा बघितला तो को डॉमिनन्स बघितला. दोघांचंही रेशो F2 जनरेशनमध्ये 1:2:1 येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तो थर्ड. ओके, थर्ड बघणार आहोत या ठिकाणी. थर्ड एक्झाम्पल इज द मल्टिपल अलील्स. आता मल्टिपल म्हणजे काय सांगा, एकापेक्षा जास्त असणारे अलील्स, हे लक्षात ठेवा. शब्दातच आपल्याला त्याचा अर्थ पटकन लक्षात येतो. ठीक आहे. बघा, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स दॅट इज अलील्स ऑफ अ जीन, म्हणजे त्या जीनचे एकापेक्षा असणारे जास्त भाग, थोडक्यात इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन द क्रोमोसोम. एकाच क्रोमोसोमवर किंवा त्या क्रोमोसोमवर एकाच ठिकाणी असणारे, किंवा सेम लोकस म्हणजे काय तर पोझिशन त्यांची, ओके, असणारे, ऑर इट्स होमोलॉग्स आर नोन ॲज द मल्टिपल अलील्स. याचं एक्झाम्पल तुम्हाला मी एक्सप्लेन करते पुढे. ही डेफिनेशन आहे बघा. थोडक्यात काय, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स अलील्स ऑफ अ जीन. ओके, हे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा. एका जीनचे ते 2 भाग असतात, ते 2पेक्षा जर जास्त असतील, ओके, ते कुठे असणार आहेत, इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन अ क्रोमोसोम. त्या क्रोमोसोमवर एकाच ठिकाणी एकच पोझिशन ते मेंटेन करतात, ऑर इट्स होमोलॉग, त्याला म्हटलं जातं होमोलॉग, दे आर नोन ॲज द मल्टिपल अलील्स. ठीक आहे. ह्याचं एक्झाम्पल बघा, विंग्स साईज ऑफ ड्रॉसोफिला, देन ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन. ही 2 एक्झाम्पल कशाची आहेत, तर मल्टिपल अलील्सची आहेत. ह्याच्यामध्ये एका जीन्सचे कसे असतात, 2पेक्षा जास्त भाग असतात. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी हे एक्सप्लेन करण्यासाठी बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 55वर असणारा हा जो चार्ट आहे ह्या ठिकाणी दिलेला आहे बघा. फ्यू फिनोटाइप्स अँड जिनोटाइप्स इन द ड्रॉसोफिला. विंग्स काय म्हटलेलं बघा, विंग्स साईज इन द ड्रॉसोफिला इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील्स. कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे बघा. इथे फिनोटाईप आहेत, इथे जिनोटाईप आहेत. फिनोटाईप म्हणजे काय तर एक्सटर्नल अपीअरन्स, जिनोटाईप म्हणजे काय त्यांचं जेनेटिक मेकअप, ठीक आहे, किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आता ड्रॉसोफिला या कीटकामध्ये नॉर्मल विंग्स असतात. नॉर्मल विंग्स म्हणजे काय, त्याचे पंख, बरोबर आहे. जर नॉर्मल विंग्स हा फिनोटाईप असेल तर त्याचं जे जिनोटाईप आहे ते काय होतं सांगा, VG. ओके, आता हे असाइन केलेले लेटर्स आहेत, लक्षात घ्या. ह्यामध्ये आपण काही बदल केलेला किंवा आपण स्वतःहून हे घातलेले नाहीत. असाइन्ड केलेले हे काय सांगा, जिनोटेपिक अल्फाबेट्स या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, सो नॉर्मल विंग्स आहेत ते VG. इथे त्याच्या डोक्यावर Gच्या डोक्यावर काय दिलेलं आहे, प्लस साईन दिलेला आहे. ठीक आहे. दिस इंडिकेट्स द जिनोटाईप ऑफ नॉर्मल विंग्स ऑफ अ ड्रॉसोफिला. ठीक आहे. देन त्याच्यानंतर निक्ड विंग्स असेल, आता या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली दिसणार नाहीत बघा. निक्ड विंग्स म्हणजे त्या विंग्समध्ये कशा पद्धतीने थोडासा बदल असू शकतो, जे नॉर्मल विंग्सपेक्षा वेगळे दिसू शकतात. सो निक्ड विंग्स असतील तर ओके, तर त्याचं जे जिनोटाईप आहे ते VG, आणि त्याच्यानंतर आहे ते त्याच्यावरती काय सांगा, NI आहे. दॅट इज NI इंडिकेट्स द निक्ड विंग्स. ठीक आहे. देन त्याच्यानंतर नॉच्ड विंग्स आहे बघा. नॉच म्हणजे थोड्याशा त्याच्यामध्ये खाचा असू शकतात, नॉच असू शकतो त्या विंग्समध्ये, ह्या विंग्समध्ये. ठीक आहे. असं जर असेल तर त्याचा जो जिनोटाईप आहे तो VG आणि त्याच्यावर NO आहे. दॅट इज द नॉच्ड विंग्स. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅप्ड विंग्स जर असेल, थोडंसं स्ट्रॅपिंग असल्यासारखं त्याच्या पंखावर जर समजा खुणा असतील, तर अशा पद्धतीच्या फिनोटाईपला कुठला जिनोटाईप असाइंड करतो, तर VG आणि त्याच्यानंतर आहे ते ST. ओके, ST दॅट इज फॉर द स्ट्रॅप्ड विंग्स. आणि शेवटचा आहे तो वेस्टिजियल विंग्स आहे बघा. वेस्टिजियल म्हणजे काइंड ऑफ तो बऱ्यापैकी हा असा दिसत नाही आहे बघा. थोडक्यात थोडीशी त्याची आपण ज्याला अवशेष म्हणतो त्या पद्धतीचं हे विंग्स काय दिसतात आपल्याला या ठिकाणी, वेस्टिजियल विंग्स आपल्याला दिसू शकतात. आणि तसंच जर असेल तर फक्त VG या ठिकाणी जिनोटाईप तो काय करतो, असाइन करतो. ठीक आहे. सो फ्यू फिनोटाइप्स अँड जिनोटाइप्स इन द ड्रॉसोफिला. हे तुम्हाला कुठेही डायग्राम्स या ठिकाणी काढायचे नाही आहेत. फक्त तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा निक्ड विंग्सला असणारा जिनोटाईप सांगा इन केस ऑफ ड्रॉसोफिला, किंवा स्ट्रॅप्ड विंग्स ड्रॉसोफिलामध्ये जे असतात, प्रेझेंट असतात, सो त्याला असाइन करणारा जिनोटाईप सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्सप्लेनेशन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो एका मार्कासाठी तुम्हाला हे जे विंग्स आहेत किंवा हे जे VG असेल, प्लस असेल, NI, NO, ST असेल किंवा नॉर्मल VG असेल, हे तुम्हाला विचारलं जातात. किंवा तुम्हाला उलटाही प्रश्न विचारतील, तुम्हाला VG विचारतील आणि दिस जिनोटाईप इज फॉर विच टाईप ऑफ फिनोटाईप इन केस ऑफ ड्रॉसोफिला. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे दिस इज द वेस्टिजियल विंग्स. किंवा VG प्लस असेल तर तो नॉर्मल विंग्स असाइंड करतो. ठीक आहे. VG NO असेल तर तो नॉच्ड विंग्स काय करतो,
असाइंड करतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो हे याचा अभ्यास काय करणं आवश्यक आहे. लिहून बघा सातत्याने, हा चार्ट तयार करायचा आणि सातत्याने तो डोळ्यासमोर राहील किंवा सातत्याने तो वाचनात राहील अशा ठिकाणी तो ठेवला गेला पाहिजे. ठीक आहे. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये आत्ता आपण काय बघितलं की न्यू मेंडेलिझमचा जो भाग आहे तो आपण बघितलेला आहे. न्यू मेंडेलिझम म्हणजे काय, त्याच्यानंतर जीनचे इंटरॅक्शन आपण स्टडी करतोच आणि त्याच्यामध्ये आपण आत्ता जो भाग बघितला या व्हिडिओमध्ये तो इंट्राजेनिक इंटरॅक्शनचा बघितला. ओके. इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय, तर एका जीन्सच्याच दोन अलिल्समध्ये असणारं किंवा एका जीन्सच्या अलिलमध्ये असणारं इंटरॅक्शन एकाच जीनच्या, सेम जीनच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सचा अभ्यास केला, को डॉमिनन्सचा अभ्यास केला डिटेलमध्ये, आणि मल्टिपल अलिल्स म्हणजे काय याची डेफिनेशन बघून आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो व्यवस्थित बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंटरजेनिक इंटरॅक्शनचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. सो ह्यामध्ये डिटेलमध्ये बघा डेफिनेशन, तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. एक्सप्लेन द इनकम्प्लीट डॉमिनन्स विचारलं जाईल, को डॉमिनन्स विचारलं जाईल किंवा मल्टिपल अलिल्स हा कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. ठीक आहे. व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके.